झी 24 तास एक पाऊल पुढे। सुप्रीम कोर्टाने 5 वर्षांची शिक्षा दिल्यानंतर प्रथमच मीडिया समोर आलेल्या संजय दत्तचे डोळे भरून आले। आता हा त्याला खरोखर झालेला पश्चाताप आहे की सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला ड्रामा याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे आठवण होते विविध प्रसंगांमध्ये अश्रू ढाळणाऱ्या देशविदेशातल्या व्हीआयपींची। संजय दत्तच्या अश्रूंनी आठवण करून दिली आहे डोळे पाणावलेल्या व्हीआयपींची। अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बराक ओबामा, त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची घटना 2 वेळा घडली आहे। पहिल्यांदा व्हाईट हाऊसची पायरी चढल्यानंतर आपल्या शिकागो राज्यात आले असताना त्यांचे डोळे पाणावले। दुसऱ्यांदा कनेक्टिकट प्रांतात शाळेत झालेल्या गोळीबारानंतर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला। भाजपचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांनाही अश्रू रोखणं बऱ्याचदा अनावर होतं। मग 2 वर्षांपूर्वी वाढदिवसाला शुभेच्छा देणाऱ्यांशी बोलताना भावुक होणं असो की मुंबई स्फोटावरची फिल्म बघून डोळे ओले होणं असो, स्पोर्ट्समध्ये तर अशी अनेक उदाहरणं आहेत। 2000 साली मॅच फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर तोवरचा विश्वविजेता कॅप्टन कपिल देव हमसून हमसून रडला होता। 2007 ची IPL गाजली ती हरभजनमुळे। त्यानं श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावली आणि भर मैदानात त्यानं रडारड केली। 1996 चा वर्ल्ड कप कोलकात्याच्या ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध दी ग्रेट इंडियन कोलॅप झाला। प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्यानंतर ही मॅच लंकेला बहाल करण्यात आली। तेव्हा मैदान सोडताना विनोद कांबळीला आपली भावना लपवता आली नाही। अगदी अलीकडची घटना म्हणजे ऑस्कर पिस्टोरियसची। आपल्या मैत्रिणीला गोळी घातल्यानंतर कोर्टात हजर केलेल्या ऑस्करच्या अश्रूंचा बांधही असाच फुटला होता। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।